आयुष्याशी निगडीत आहे. आणि जे गाणं अर्जुन दादांना फार आवडायचं ते बोलायचे की हे गाणं जनरल गाणं आहे, कुठे तुम्ही गाऊ शकता. त्याचं एक गाणं मी गायलं. त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, कारवा भीम का सदियों तक चलता रहेगा. ते गाणं त्यांनी मला सांगितलं होतं की अश्विन हे गाणं फक्त तुम्हीच गायचं, हे गाणं तुम्हालाच रेकॉर्डिंग करायला देणार. आणि माझ्याकडून गाऊ नाही घेतलं होतं. माझं आयुष्य कसं आहे, भीमाच्या पाया वाटे मी एक तरी वामनदादांचा शेर माझं गाणं गायच्या आधी करतो सुरुवात. भीमाच्या पाय वाटेची जराशी धूळ मिया नदी नाले ओढ्यातली जुळ जोड मिया लव्हे लवची होऊन लबाळा जरी बाम मला छळते तयासाठी उद्याचा सूड मिया. माणसाचं आयुष्य कसं आहे के लाकूड बोले सुताराला, लाकूड बोले सुताराला तोड किती तोडशील मजला, पण एक दिवस येईल ऐसा के जाळून टाकीन तुझला. लाकूड बोले सुताराला रे तोड किती तोडशील मजला, एक दिवस येईल ऐसा के जाळून टाकीन तुझला. माती बोले कुंभाराला, कापड बोले शिप्याला रे फाड किती फाडशील मजला, एक दिवस येईल ऐसा के लपेटून नेईन तुझला. फूल बोले माळ्याला रे खोड किती खुडशील मजला, पण एक दिवस येईल ऐसा के सजवून नेईन तुझला. आणि माती बोले कुंभाराला रगड किती रगडशील मजला, पण एक दिवस येईल ऐसा के या पोटात घेईल तुझला. एक दिवस येईल ऐसा के पोटात घेईल. म्हणून माणसाचं आयुष्य कसं आहे, बुद्ध म्हणतात जगात दोन सत्य आहेत, एक तर माणूस जन्माला येतो, एक तर माणूस मरण पावतो. त्याच्यामध्ये कसं जगायचं, बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. म्हणून अरे करणी की निसर्गाची या प्रत्येक सजीवात या प्रत्येक सजीवात मृत्यूशी युद्ध प्रत्येक सजीवाचे मृत्यूशी युद्ध प्रत्येक सजीवाचे
अर्जुनदादा खरा त्यांची सून शोभाताई यांच्याकडून सप्रेम भेट का. जन्मास जीव येतो जीवन हे जगण्यासाठी, पण जन्मता क्षणीच लागे मृत्यू तयाच्या पाठी. महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका वैशालीजी किरण यांच्याकडून आदरांजली म्हणून सप्रेम भेट. जन्मास जीव येतो जीवन हे जगण्यासाठी, पण जन्माता क्षणीच लागे मृत्यू तयाच्या पाठी. हे मी नाही म्हणते, हे कोण म्हणतंय. तो जगाला सांगणार, अरे जगाला सांगणार भगवान बुद्ध. त्याचं ते गाणं फार हिट झालं, मी फार ठिकाणी गायलं. मनवारवानी बुडतंय एका जागी बसना, मनवारवानी बुडतं एका जागी बसना. परिवाराने लक्ष द्यायचं. काय सारी दुनिया मला दिसे. आज मी त्यांना अर्जुन दादा म्हणून हाक मारायचो, म्हणून मला असं वाटतं सारी दुनिया मला दिसे, सारी दुनिया मला दिसे, सारी दुनिया मला दिसे, अर्जुन दादा दिसे. अरे भास मला होतो इथंच असल्यावाणी, भास मला होतो इथेच असल्यावाणी, भास मला होतो इथेच असल्यावाणी. अर्जुन दादा अरे भास मला होतो. आता जाणार महाराष्ट्रातल्या ख्यातनाम गायिका अष्टशिलाजी बनसोडे आणि अर्जुनदादा खरात यांच्या पत्नी शकुंतला अर्जुन खरात यांच्याकडून एक आदरांजली म्हणून सप्रेम भेटायलेली आहे. भास मला होतो इथंच असल्यावानी, भास मला होतो इथेच असल्यावाणी, भास मला होतो इथेच असल्यावाणी. अरे भास मला होतो इथेच असल्यावाणी, ऐकत असतील बसून अश्विनाची गाडी. जाधव यांच्याकडून सप्रेम भेट. छाया इकडे नंदा मगरे पुतणे यांच्याकडून सप्रेम भेट. महाराष्ट्रातले ख्यातनाम गायक महागायक काका नाही आमचे काका माझे काका. मी 20 वर्ष त्यांच्याकडे त्यांच्या सोबत होतो. माझे वडील 30 वर्ष होते. माझे काका आनंदजी शिंदे
त्यांचं आगमन झालेलं आहे. भास मला होतो इथंच असल्यावाणी, मला होतो आणि त्यांच्यासोबतच होते हार्मोनियमला एवढ्या वर्षाचा सहवास होता. आणि हे वर्ष एवढं वाईट आहे ना, कमलेश जाधव गेले, अर्जुन खरात दादा गेले, काय कळत नाही, कमलेश गायकवाड, हे वर्ष फार वाईट चाललेले. तर मला असं वाटतं सर्व कलाकारांनी स्वतःला जपावं अशी माझी इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे. हार भास मला होतो इथंच असल्यावाणी, आणि या गाण्यातून मी सर्वांना आदरांजली देतो, या सर्वांना. काय भास मला होतो इथंच असल्यावाणी, ऐकत असतील बसून अश्विनाची गाडी, हसरा चेहरा तो हसरा चेहरा डोळ्या पुढं काग हसना, तो हसरा चेहरा डोळ्या पुढं आज काग हसना. ही सारी दुनिया मला दिसे, सारी दुनिया मला दिसे, अर्जुन दादा दिसे. मनवाऱ्यावानी उडतं एका जागी बसना, मनवाऱ्यावानी उडतं एका जागी बसना. सारी दुनिया सोमनाथ गडवे दादा यांच्याकडून सप्रे भेट दादांना आदरांजली. सारी दुनिया दिसे, सारी दुनिया दिसे. मी माझ्या निर्भवणे परिवारातर्फे, माझे वडील चंद्रकांतजी निर्भवणे यांच्यातर्फे, महाराष्ट्रातील समस्त गायकांतर्फे आणि महागायक आमचे काका आनंदजी शिंदे यांच्यातर्फे, सर्वांतर्फे मी दादांना आदरांजली वाहतो. सारी दुनिया दिसे, सारी दुनिया दिसे, अर्जुन दादा दिसे.